तुझ्यासाठी फिरतेच रूप तुझं पाहून तुझ्या संग जिंदगीचं सोनं भाळ दाटून नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पण आपण कॅपकट या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत। आणि आजचा व्हिडिओ कपल्ससाठी आणि मुलं मुली दोघांसाठी, म्हणजेच कपल्ससाठी पण हा व्हिडिओ बनवू शकता आणि मुलं मुली त्यांचे सिंगल फोटो एक फोटो यूज करून पण अशा प्रकारे सुंदर असा हा व्हिडिओ बनवू शकता। कारण की गाणं पण खूप छान आहे आणि व्हिडिओ पण खूपच छान असा एडिटिंग झालं आहे। तुम्ही आता व्हिडिओ बघितला पण असेल सुरुवातीला। आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या झिप फाईलमध्ये भेटून जाईल। आणि झिप फाईल तुम्हाला माहिती आहे कुठून घ्यायची असते, तर झिप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। तर वेबसाईटवरून तुम्ही झिप फाईल घ्यायची आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। आणि जर तुम्हाला झिप फाईल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजे एक्सट्रॅक्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता। टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। तर आता मित्रांनो, आता चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, अशा प्रकारे आपलं जे काही आधी VPN ॲप्लिकेशन आहे याला तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे। तर मी सुपर VPN ॲप्लिकेशन यूज करतोय, तर तुमच्याकडे कोणतंही दुसरं VPN ॲप्लिकेशन असेल तर त्याला पण तुम्ही कनेक्ट केले तर चालेल, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन कनेक्ट करून घ्या। नंतर अशा प्रकारे होम पेजवरती या आणि आपलं जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला अशा प्रकारे तुम्ही ओपन करा। नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा, फोटोच्या सेक्शनमध्ये यावरती व्हिडिओचं आणि फोटोचं सेक्शन आहे, तर फोटोच्या सेक्शनमध्ये या आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या आणि अशा प्रकारे ॲड नावावरती क्लिक करा। नंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन दिसेल, तर या रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि 2 नंबरचे 9.16 रेशो सिलेक्ट करायचे आणि बरोबरचा आयकॉनवरती टिक करून द्या। नंतर आपला फोटो जर छोटा असेल तर या फोटोवरती क्लिक करा आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करून घ्या, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी या फोटोला झूम केलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर आता काय करायचं, अशा प्रकारे शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल ब्लॅक स्क्रीनचा, याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाका। नंतर ॲड आयडिओवरती क्लिक करा, साऊंड्समध्ये अशा प्रकारे, नंतर 2 नंबरचा फाईल मेनूचा आयकॉनवरती क्लिक करा, एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम या व्हिडिओ नावावरती क्लिक करा। नंतर झिप फाईलमध्ये तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल। सिम्पली तो व्हिडिओतून अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि इनपुट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करा। नंतर जे काही साऊंडच्या पुढे छोटंसं प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करा। नंतर हे साऊंड इथं ॲड होऊन जाईल आणि साऊंड जर मागं पुढे ॲड झाला असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि साऊंडला पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे। नंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा, याच्या लेअरवरती क्लिक करा आणि जिथेपर्यंत आपलं साऊंड आहे तिथेपर्यंत तुम्ही या फोटोच्या लेअरला तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे, अशा प्रकारे। नंतर आता एवढं केल्यानंतर अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे। आता मी तुम्हाला इथं आता सेकंड सांगणार आहे, ठीक आहे। आता तुम्ही सेकंदाप्रमाणे तुमचा फोटो स्प्लिट करायचे आणि फोटो कट करताना तुम्ही हेडफोनचा वापर नक्की करायचे। मी तुम्हाला जे सेकंड सांगतोय त्या सेकंदावरती यायचे, थोडंसं गाणं प्ले करायचे, नंतर तुम्ही फोटोला स्प्लिट करायचे बरोबर बीटप्रमाणे, ठीक आहे। तर आता मी ॲटो बीट लावले होते पण ते बरोबर लागत नाही, म्हणून मी तुम्हाला सेकंड सांगतोय, तर ते सेकंदाप्रमाणे तुम्ही स्प्लिट करायचे, ठीक आहे। आणि तुम्ही हेडफोनचा वापर नक्की यूज करा, ठीक आहे। आता काय करायचं, अशा प्रकारे इथे यायची, इथं बघू शकते, इथं आता ऑडिओ गाणे खालचं, आता याचा जो काही ग्राफ आहे तर तो खालीवरती असं झालेलं आहे, बघू शकता। आता इथं बघू शकता, इथं 0 सेकंदाचं थोडंसं पुढे इथं बघू शकता, इथं आपला जो काही ऑडिओचा ग्राफ आहे तर तो वरती झालेला आहे। मग इथे यायचे 0 सेकंदावरती, ठीक आहे, आणि स्प्लिट करायचे अशा प्रकारे। तर त्यानंतर अजून अशा प्रकारे 1 सेकंदावरती यायचे, अजून अशा प्रकारे इथं बघू शकते, इथं आता ग्राफ खालीवरती झालेले आहे। आता इथं यायचे, ठीक आहे, इथं यायचे आणि सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे। नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे 2 सेकंदावरती यायचे, इथे यायचे, फोटोवरती क्लिक करायचे, स्प्लिट करायचे। अजून अशा प्रकारे आपल्या 3 सेकंदावरती यायचे येतात, ठीक आहे, आणि स्प्लिट करायचे। त्यानंतर अजून अशा प्रकारे आता 5 सेकंदावरती यायचे या ठिकाणी, ठीक आहे, आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे, आता डायरेक्ट 9 सेकंदावरती यायचे, ठीक आहे। तर या ठिकाणी यायचे, ठीक आहे, 9 सेकंदावरती। आणि इथं बघू शकता, इथं ग्राफ बघून की तुम्ही ज्या ठिकाणी मी ग्राफवरती येऊन स्प्लिट करतोय तिथं तुम्ही यायचे आणि स्प्लिट करायचे, ठीक आहे। आणि हेडफोनवरून तुम्ही गाणं प्ले करून बघायचं, मगच तुम्ही स्प्लिट करायचे, ठीक आहे। तेव्हाच तुम्हाला समजेल की कोणत्या ठिकाणी बीट आहे। आता इथं स्प्लिट केल्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे 14 सेकंदावरती, ठीक आहे।
या ठिकाणी यायचे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता बघू शकता, आता जे काही हा फोटो होता तर याला इथं मी आता स्प्लिट केलेले सेकंदाप्रमाणे जे मी तुम्हाला सेकंद सांगितले त्यांच्याप्रमाणे तुम्ही स्प्लिट करायचे, ठीक आहे. आणि हेडफोनचा वापर नक्की करायचा आहे. तुम्ही प्ले करून बरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की इथं बीट आहे, या मी जे सेकंद सांगतोय त्या सेकंदावरती यायचे गाणं प्ले करायचे आणि ज्या ठिकाणी वाटेल तुम्हाला बीट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं स्प्लिट करायचे, ठीक आहे. आता एवढं तुम्ही करायचे. त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे अशा प्रकारे. आता आधी आपण काय करू, व्हिडिओ इफेक्ट आपण लावून घेऊ, ठीक आहे. आता व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला काय करायचे, आता जशा प्रकारे मी तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ इफेक्ट येऊन लावून दाखवणार आहे त्या फोटोवरती यायचे आणि तिथं तुम्ही व्हिडिओ इफेक्ट लावायचे, ठीक आहे. आता अशा प्रकारे पुढे यायचे. आता जसे की इथं आता बघू शकते, इथं 2 सेकंदावरती आपला फोटो असेल, हे बघू शकते 2 फोटो 2 सेकंदावरती. तर तुम्ही यांना व्हिडिओ इफेक्ट लावायचे, ठीक आहे. आता सिम्पली काय करायचे, इथे यायचे 2 सेकंदावरती म्हणजे जिथं आपला कट असेल फोटोचा तर इथे यायचे. नंतर इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथे तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसतील तर तुम्ही बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ठीक आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला 4 नंबरवरती बघू शकता फ्लाइंग विंग्स नावाचं बघू शकता 1 अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. तर हा म्हणजे बॉडी इफेक्ट आहे. तर याला सिलेक्ट करायचे, बराबरच्या टेकवरती क्लिक करायची आणि याच्या लेअरला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे. जिथंपर्यंत आपला पहिला म्हणजे हा फोटो कट असेल तर तिथंपर्यंत तुम्ही लेअरला कमी करायचे. नंतर पुन्हा कॉपी नावावरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे कॉपी होऊन जातील. नंतर आता जो काही एक लेअर असेल इफेक्टची तर याच्यावरती क्लिक करून ठेवायची आणि याला अशा प्रकारे याच्या पुढच्याच फोटोवरती अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायचे, ठीक आहे. ड्रॅग करून घ्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. आता त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता इथं थोडेसे लेअर बाकी आहे म्हणून थोडंसं इथं पुढं ओढून घ्या, ठीक आहे. आता अजून आता अशा प्रकारे 5 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. जिथं आपला कट आहे तिथे यायचे. नंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर इथं जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही स्प्लिटचं सेक्शन तुम्ही शोधायचे, ठीक आहे. अशा प्रकारे स्प्लिटचं सेक्शनमध्ये यायचे आणि त्यानंतर खाली यायचे. नंतर खाली तुम्हाला मिरर 3 लेयर्स नावाचा हा एक इफेक्ट दिसेल, व्हिडिओ इफेक्ट. तर सिम्पली याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे, ॲडजस्टमध्ये यायचे आधी. नंतर जे काही पहिले रेषे वर्टिकलची तर याला खालीवरती करून तुमचा फोटो बराबर या चौकोन बॉक्समध्ये बसेल अशा प्रकारे तुम्ही बराबर इथं ॲडजस्ट करायचे. नंतर जे काही फिल्टरची रेस असेल तर याला पूर्णपणे तुम्ही कमी करून घ्या. नंतर बराबरच्या टेकवरती क्लिक करा. नंतर या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून त्याला पण अशा प्रकारे फोटोच्या लेअरच्या एंडपर्यंत इथं ओढून घ्या, ठीक आहे. जिथं आपलं कट असेल तिथंपर्यंत ओढून घ्या. त्यानंतर आता जो काय आता याच्या पुढचा जो काही हा फोटो आहे बघू शकता तर याला पण व्हिडिओ इफेक्ट लावायचे. सिम्पल इथे यायचे कटवरती. नंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे अजून अशा पद्धतीने, ठीक आहे. नंतर आता इथं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही लव नावाचे तुम्ही सेक्शन शोधायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे लव नावाच्या सेक्शनवरती यायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला जो इफेक्ट सांगतोय तर तो घ्यायचे. म्हणजे इथं बघू शकता ग्लो हार्ट नावाचा बघू शकता हा इफेक्ट आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करा, टिकवरती क्लिक करा बरोबरच्या आणि याच्या लेअरला तुम्ही इथं पुढचा जो काही कट असेल फोटोचा तर इथंपर्यंत तुम्ही ओढून घ्या. त्यानंतर अजून इथं या आपल्या 9 सेकंदावरती जो काही कट आहे इथं स्टार्टिंगला इथं या आणि त्यानंतर अजून थोडंसं पुढे या, ठीक आहे. तर या ठिकाणी 10 सेकंदावरती, ठीक आहे. 10-1 सेकंद 10-11 सेकंदावरती अशा प्रकारे इथे या. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अजून अशा प्रकारे. नंतर मित्रांनो अजून अशा प्रकारे सुरुवातीला जे काही सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे अशा प्रकारे इथं या आणि इथं जे काही लेन्सचं सेक्शन आहे तर याच्यावरती यायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला झूम लेन्स नावाचा एक इफेक्ट दिसेल याच्यावरती क्लिक करा. याची लेअरला आधी शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे थोडंसं या मध्यभागी आहे, ठीक आहे. इथं बघू शकता इथं झूम झालेला फोटो दिसतोय तर इथे या. नंतर ॲडजस्टमध्ये या. नंतर याची रेंजला तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे. तर 8-9पर्यंत तुम्ही करून घ्या. नंतर स्पीडला पण तुम्ही कमी करून घ्या 10पर्यंत, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं हा व्हिडिओ इफेक्ट लावायचा, ठीक आहे. आता याच्या पुढचा जो काही फोटो असेल तर त्याला पण आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून इथे 14 सेकंदावरतीच राहायचं म्हणजे स्कर्टवरती राहायचे. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे पुन्हा आणि वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायची. इथं तुम्ही स्प्लिटच्या सेक्शनमध्ये यायचे आणि पुन्हा इथून खाली जो काही मिरर 3 लेयर्स नावाचा इफेक्ट आहे व्हिडिओ इफेक्ट तर याला इथून ॲड करायची. याची लेअरला ते शेवटपर्यंत ओढून घ्यायची. ॲडजस्टमध्ये यायचे. वर्टिकलमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो बरोबर ॲडजस्ट करायचे आणि फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि टिकवरती क्लिक करायच्या बरोबरच्या. नंतर पुन्हा इथून अजून अशा प्रकारे येतात 14 सेकंदावरती यायचे. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे पुन्हा आणि इथं स्क्रॉल करून शेवटी यायचे. जे काही सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून शेवटी यायचे आणि शेवटचं जे काही सेक्शन आहे बटरफ्लायज नावाचं तर याच्यावरती क्लिक करायचे आणि 2 नंबरचा इथं जो काही बटरफ्लाय ड्रीम नावाचा हा एक व्हिडिओ इफेक्ट आहे तर याला इथून ॲड करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत ओढायचे. पुन्हा इथं यायचे 14 सेकंदाचं इथं जे काही कट आहे फोटोचं इथं यायचे आणि पुन्हा अजून आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे
आणि सेक्शन जे काही तर यांना स्क्रॉल करून येतो अशा प्रकारे लेन्स नावाच्या सेक्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे. खाली तुम्हाला इथे एक झूम लेन्स नावाचा इफेक्ट दिसेल तर सिम्पल याला इथून ॲड करा. याची लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या. नंतर ॲडजस्टमध्ये या आणि याच्या रेंजला तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे, तर याच्या रेंजला पण तुम्ही 7पर्यंत कमी करून घ्या. स्पीडला पण तुम्ही कमी करून घ्या 15पर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारे शेवटी हे 3 व्हिडिओ इफेक्ट लावायचे. आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट लावायचे तर तो तुमच्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला तो आधी सांगितला नाही. तर आता मी तुम्हाला नीट समजून सांगून देतो तर तो कशा प्रकारे तो व्हिडिओ इफेक्ट लावायचे. सेम तशा प्रकारे तुम्ही तो एक व्हिडिओ इफेक्ट लावायचे. नंतर आपल्याला ॲनिमेशन लावायचे पडतील आपल्या फोटोंना. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटी हे जे काही 3 व्हिडिओ इफेक्ट आहे तर ते तुम्ही लावायचे. त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे. आता इथं जे काही आता सुरुवातीचे बघू शकते 1 2 तिसरा फोटो आहे बघू शकता कट केलेला आहे. तर या तिसऱ्या फोटोवरती यायचे. नंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर खालचे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायची. फिल्टरच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला खूप सारे इथं ऑप्शन दिसतील तर तुम्ही मोनो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला ब्राऊन नावाचा एक इफेक्ट दिसेल बघू शकता, फिल्टर दिसेल. सिम्पल याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर बराबरच्या टेकवरती क्लिक करा. नंतर याच्या पुढचा जो काही फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा. पुन्हा अजून तिथं फिल्टर्समध्ये अशा प्रकारे पुन्हा अजून मोनोच्या ऑप्शनमध्ये या आणि पुन्हा इथून तो ब्राऊन नावाचा फिल्टर ॲड करून घ्या. नंतर अजून जो काही याच्या पुढचा फोटो असेल हा वाला बघू शकता तर इथं या आणि पुन्हा याला इथून ब्राऊन नावाचा फिल्टर ॲड करून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जे काही 3 फोटो असतील तर हे 3 फोटोना तुम्ही ब्राऊन नावाचा जो काही व्हिडिओ म्हणजे फिल्टर आहे तर तो तुम्ही ॲड करायचा. ठीक आहे, आता एवढं तुम्ही करायचे 3 फोटोंना. ठीक आहे, आता अजून एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट लावायचे पडेल मित्रांनो. ठीक आहे, तर तो व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला थोडंसं अवघड जाईल लावताना, कारण की तो तुम्हाला बीटप्रमाणे लावावा लागेल, म्हणून तुमच्यासाठी थोडंसं अवघड जाईल. पण मी तुम्हाला आता समजून सांगून देतो तर व्हिडिओ थोडा मोठा वेळ चालेल, पण तुम्हाला समजून सांगितल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एडिटिंग करताना ना. ठीक आहे, आता मी तुम्हाला सर्व काही समजून सांगून देतो. तर आता मित्रांनो तो इफेक्ट लावण्याआधी तुम्हाला एक ओव्हरले ॲड करायची, इमोजी ॲड करायची वरची. ठीक आहे, तर सिम्पली काय करायचं, आता या ॲरोवरती क्लिक करा. इथे सुरुवातीला नंतर ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये या, ॲड ओव्हरलेमध्ये या आणि मी तुम्हाला जी फाईलमध्ये ते PNG बनवून दिलेली सिम्पली PNG घ्या. अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि ॲड नावावरती क्लिक करा. नंतर ही PNG इथे येऊ लागेल. तर 2 बोट ठेवून अशा प्रकारे फुल स्क्रीन या PNGला म्हणजे आपलं स्क्रीन एवढं तुम्ही करून घ्या. नंतर आता याच्या लेअरला तुम्ही शेवटीपर्यंत म्हणजे या PNGच्या लेअरवरती क्लिक करा अशा पद्धतीने आणि शेवटीपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्या. ठीक आहे, तर बघू शकता शेवटीपर्यंत आता मी या PNGच्या लेअरला ओढून घेतलेले. त्यानंतर पुन्हा या ॲरोवरती क्लिक करा. आता तो व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला लावायचा तर तुम्हाला तो बराबर गाणं प्ले करून तुम्हाला लावावं लागेल. आता सिम्पली इथे यायची, इथून तुम्ही स्टार्ट करायचे. ठीक आहे, 6 सेकंदापासून तुम्ही स्टार्ट करायचे जवळपास इथून. ठीक आहे, तर आता मित्रांनो इथून थोडंसं गाणं तुम्ही प्ले करून बघा आणि तुम्हाला इथं थोडंसं घुंगरूसारखा तुम्हाला आवाज ऐकायला येईल. त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ इफेक्ट लावायचे. तर आता मी तुम्हाला लावून दाखवतो तर तो व्हिडिओ इफेक्ट तशा प्रकारे तुम्ही लावायचे. सिम्पली आता इफेक्ट्समध्ये यायचे, 6 सेकंदापासून तुम्ही स्टार्ट करायचे. ठीक आहे, आता अशा प्रकारे इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. नंतर जे काही सेक्शन आहे तर यांना स्क्रॉल करून इथं तुम्ही नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला तो इफेक्ट दिसेल. तर मी तुम्हाला नाव सांगतो, हे बघू शकता हा वाला तुम्ही तो इफेक्ट शोधायचे, व्हायब्रेशन प्लस नावाचा बघू शकता हा वाला. सिम्पली हा इफेक्ट शोधायचे, बराबरच्या टेकवरती क्लिक करायचे. आधी याची लेअरला तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे, लेअरवरती क्लिक करा आणि कमी करून घ्या. तर एवढं तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे एवढं तुम्ही कमी करून घ्या. आता तुम्ही गाणं प्ले करून बघाल तर इथं तुम्हाला थोडंसं घुंगूरसारखा आवाज येईल. इथं एक येईल, इथं एक येईल आणि इथे एक. अशा प्रकारे तुम्हाला 3 ठिकाणी इथं घुंगरूसारखा आवाज येईल. तर इथं तुम्ही 3 ठिकाणी सिम्पली काय करायचं, आता या इफेक्टवरती क्लिक करायच्या आधी ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओवरती क्लिक करायच्या आधी नंतर टिकवरती क्लिक करायचे. आता इथून तुम्ही फक्त सिम्पली कॉपी इफेक्ट करायचे फक्त आणि एका लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे ज्या ठिकाणी तो घुंगरूचा आवाज येईल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे ओढायचे आणि इथं अशा प्रकारे लावायचे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, कॉपी नावावरती क्लिक करायचे आणि पुन्हा अजून अशा प्रकारे इथे घुंगरूचा आवाज येईल तर इथं ओढायचे. ठीक आहे, तर तुम्हाला तीन इफेक्ट तुम्हाला लावावे लागतील अशा प्रकारे. ठीक आहे, आता इथं अशा प्रकारे 3 इफेक्ट लावल्यानंतर आता याच्या पुढचा जो काही हा फोटो आहे तर इथं पण अशा प्रकारे इथं एक इफेक्ट येईल, इथं एक इफेक्ट येईल आणि इथे एक इफेक्ट येईल. अशा प्रकारे तुम्ही हा जे इफेक्ट इथून अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचे, कॉपी करायचे आणि एका लेअरवरती क्लिक करायचे आणि त्याला अशा प्रकारे पुढे ओढायचे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, कॉपी करायचे, एका लेअरवरती क्लिक करायचे आणि पुढे ओढायचे. अशा प्रकारे तुम्ही 3 इफेक्ट लावायचे. ठीक आहे, तर तुम्ही गाणं ऐकायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला घुंगरूसारखा थोडासा आवाज येईल त्या ठिकाणी तुम्ही लावायचे. ठीक आहे, तर मी आता बरोबर आता हे सर्व इफेक्ट लावून घेतो. तर मी तुम्हाला फक्त लावून दाखवले, सेम तशा प्रकारे तुम्ही लावायचे. ठीक आहे, तर आता मी हे गाणं प्ले करून आणि ऐकून हे बरोबर इथं इफेक्ट लावून घेतो. ठीक आहे, नाहीतर मी तुम्हाला
सेकंड पण सांगेल, तर त्या सेकंदावरती येऊन तुम्ही तो घुंगूरसारखा आवाज तुम्ही ऐकायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही बरोबर हा इफेक्ट लावायचे. ठीक आहे, तर आता मी पटापट आता आधी हा व्हिडिओ इफेक्ट इथं लावून घेतो. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, आता मी जे काय आता व्हिडिओ इफेक्ट होते तर हे लावून घेतलेले. आता मी तुम्हाला सेकंड सांगून देतो, तर त्या सेकंदावरती यायचे घुंगूरसारखा आवाज तुम्ही ऐकायचे आणि त्या ठिकाणी बरोबर तुम्ही एका लेअरवरती क्लिक करायचे इफेक्टचं आणि त्या ठिकाणी बरोबर इथं लावायचे. ठीक आहे, ॲडजस्ट करून. तर आता काय करायचं, आता शेवटी बघू शकता, आता आपण इथून स्टार्ट करू. ठीक आहे, जिथून आता आपल्याला इफेक्ट लावायचे इथून आता आपण स्टार्ट करू. तर अशा प्रकारे इथं यायच्या आधी 6 सेकंदापासून तुम्ही सुरू करायचे, जवळपास 6 सेकंदावरती. ठीक आहे, बाजूला इथे तुम्हाला सेकंद दिसत असतील, तर 6 सेकंदापासून तुम्ही स्टार्ट करायचे इथं. ठीक आहे, इथं एक तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट लावायचे, नंतर कॉपी करून पुन्हा अजून थोडंसं पुढे यायचे, जवळपास इथं 7 सेकंदावरती, तर इथं लावायचे, नंतर अजून कॉपी करायचे, नंतर पुन्हा अजून आता इथं यायचे 8 सेकंदावरती यायचे आणि इथं तुम्ही लावायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने. नंतर अजून इथं थोडंसं पुढे यायचे, अजून इथं 11 सेकंदावरती यायचे आणि इथं लावायचे, नंतर कॉपी करायचे, नंतर पुन्हा अजून 12 सेकंदावरती लावायचे, नंतर पुन्हा कॉपी करायचे, नंतर पुन्हा इथं अजून 13 सेकंदावरती यायचे. ठीक आहे, आणि इथं लावायचे, नंतर पुन्हा अजून पुढे यायचे आणि पुढे इथून अजून तुम्ही कॉपी करायचे आणि इथं लावायचे 15 सेकंदावरती, नंतर पुन्हा 16 सेकंदावरती लावायचे आणि नंतर पुन्हा इथं 17 सेकंदावरती लावायचे. अशा प्रकारे तुम्ही 3 हे जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे इथं लावायचे बरोबर. ठीक आहे, तर तुम्ही हेडफोन लावून तुम्ही बरोबर गाणं ऐका आणि त्यानुसार तुम्ही बरोबर आता हा व्हिडिओ इफेक्ट इथं लावा. ठीक आहे, आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावायचे आणि ट्रान्झॅक्शन पण लावायचे. ठीक आहे, आता काय करायचं, आता आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. ठीक आहे, आता मित्रांनो आता काय करायचं, अशा प्रकारे पुढे यायचं. आता 14 सेकंदावरती इथं बघू शकता, इथं कट आहे, तर याच्यावरती यायचे, या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे, नंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील तर लाईटच्या इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं तुम्ही जे काही ब्लँक्स नावाचा बघू शकता, हा एक इफेक्ट आहे, ट्रान्झॅक्शन आहे, तर सिम्पल इथून अप्लाय करायचे, बरोबर सायकलून ते क्लिक करायचे. ठीक आहे, नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, नंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये इथून अशा प्रकारे, आणि इथं जो काही फेड इन नावाचं पहिलं ॲनिमेशन आहे तर याला इथून अप्लाय करून द्या. नंतर अजून बरोबरचा आयकॉनवरती टिक करा. ठीक आहे, त्यानंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो असेल 2 नंबरचा, तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या. नंतर वरती जे काही 3 नंबरचं कॉम्बोचं सेक्शन आहे तर याच्यावरती या आणि इथं जो काही स्लाइड अँड वेव्ह नावाचा एक व्हिडिओ म्हणजे ॲनिमेशन आहे, तर सिम्पल याला इथून अप्लाय करून घ्या. नाव तुम्ही बघून घ्या खाली. ठीक आहे, तर या नावानुसार तुम्ही इफेक्ट शोधायचे आणि तो इथं अप्लाय करायचे. ठीक आहे, आता अशा प्रकारे हा एक ॲनिमेशन लावायचे आणि बरोबरचा आयकॉन ते टिक करायचे. आता याच्या पुढचे जे काही 3 फोटो आहे तर यांना आता आपल्याला झूमवाला ॲनिमेशन लावायचे. सिम्पली आता जो काही तिसरा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोच्या सेक्शनमध्ये या आणि इथं तुम्हाला झूम 1 नावाचं एक बघू शकता 4 नंबरवरती ॲनिमेशन आहे, सिम्पली इथं अप्लाय करा. नंतर पुन्हा अजून इथं जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना इथून अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे या, इथं दुसरा फोटोवरती पुन्हा इथून झूम 1 नावाचा जो काही ॲनिमेशन आहे अप्लाय करा. पुन्हा थोडंसं स्क्रॉल करून पुढे या दुसऱ्या फोटोवरती आणि झूम 1 नावाचं पुन्हा अजून इथं ॲनिमेशन इथं लावून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इथं हे 3 फोटोंना झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, वरती जर तुम्हाला स्क्रॉल करून लावता येत नसेल तर तुम्ही बरोबरच्या टिकवरती क्लिक करायचे, पुन्हा फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे, झूम 1 नावाच्या जो काही ॲनिमेशन आहे लावायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे 3 फोटोंना झूम 1 ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, त्यानंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, अशा पद्धतीने नंतर ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे पुन्हा नंतर कॉम्बोच्या सेक्शनमध्ये या आणि इथं जो काही आता स्लाइड अँड वेव्ह नावाचा हा ॲनिमेशन सिम्पल याला इथून अप्लाय करा आणि बरोबरचा आयकॉनवरती क्लिक करा. ठीक आहे, त्यानंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर सिम्पली याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे आणि इनच्या ऑप्शनमध्ये राहा. नंतर इथं तुम्हाला झूम 1 नावाचा बघू शकता ॲनिमेशन आहे, तर याच्यावरती क्लिक करा. याचे जी काही रेस आहे तर याला थोडंसं तुम्ही वाढून घ्या. ठीक आहे, 0.7 वाढून घ्या, बरोबरच्या टिकवरती क्लिक करा. ठीक आहे, अशा पद्धतीने नंतर अशा प्रकारे इथं बघू शकता याला आपला हा एक ॲनिमेशन लागून केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या फोटोला तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्या झूम 1. ठीक आहे, आणि त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले. तर मित्रांनो आता अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे. मला माहिती आहे की आजचा व्हिडिओ मोठा झाला आहे, कारण की मी तुम्हाला सर्व काही एक एक गोष्ट समजून सांगितले, म्हणून आजचा व्हिडिओ थोडंसं मोठं झालं आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सिम्पली वरती जे काही सेव्ह करायचं क्वालिटीचं सेक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचं, क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि जे काही खालचे रेस आहे तर याला पूर्णपणे वाढून घ्या. ठीक आहे, आणि जे काही इथं वरती ॲरो दिलेलं सिम्पली ॲरोवरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला इतर काही अडचण येत असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण विचारू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग
शिकत राहा.